म्हणजे असा बदाम गेला पळायला की त्याची 5-50 पोरं तरी सरांचा बैल आहे म्हणून ह्या प्रेमापोटी एक 5-50 पोरं तरी मागं असतात. आणि बैलानं खरोखर घडवून दाखवलं की मधमापूर वाडी ही गाव कोणाला माहित नव्हतं. या बदामनं महाराष्ट्रात त्या मधमापूर वाडीची ओळख करून दिली. ते होता पण हिनं त्याची आठवणच घालवली सगळी म्हणून यो बैल चांगला. तुमचा जर बैल पळत असला तर 100% तुम्हाला लोक सुद्धा बैल देतात. बैल प्रत्येकाची बैल पाहतात, फक्त बैला माग कष्ट लय घ्यावं लागतं. ते मोटरसायकलला किक मारली बर की हो म्हणजे इथून किनी आणि किनी इथून इथं हा. रिटर्न बिन कासऱ्याचा असा गाडीच्या मागे पळायचा आणि तो आज बी पळतो. आता तुम्ही जे आहे ते म्हणजे स्वतःची चुकी कबूल करताय, पण आपल्याला इतरत्र दिसत नाही की ड्रायव्हर असेल, सुट्टी मेकर असेल, त्याच्यावर अडकलं जातं सगळं. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपण आहोत मधवापूर या गावामध्ये आणि मधवापूर म्हटलं की बैलगाडी क्षेत्रामध्ये एका नंदीचं नाव अवश्य घेतलं जातं आणि ते म्हणजे मधवापूरकरांचा बदाम, ज्यानं आपल्या गावाचं नाव महाराष्ट्रभर नेलेलं आहे. आणि तसंच नाव महाराष्ट्रभर नेण्याचं काम करत असताना त्यांना अजून एक किताबाचा मानकरी ठरलेला आहे, तो म्हणजेच कासेगावचं हिंदकेसरी मैदान पार पडलं. आपण बघू शकाल 26 तारखेला कासेगावचं हिंदकेसरी मैदान पार पडलं आणि त्यामध्ये 6व्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला बदाम आणि त्याच्यासोबत पळाला तो छावा. आणि आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत मधवापूर या ठिकाणी, म्हणजेच त्यांच्या दावणीला संपूर्ण टीम आज आपल्यासोबत असणार आहे आणि संपूर्ण बदामविषयी आपण चर्चा करणार आहोत की बदामला कसं तयार केलं, बदामच्या याच्यापूर्वीचा इतिहास काय काय आहे याची संपूर्ण माहिती आपण आता घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपण आहोत मधवापूर या ठिकाणी आणि मधवापूर म्हटलं की महाराष्ट्रभर ज्यानं नाव केलं आहे असा बदाम आज आपल्यासमोर आहे. दादा नमस्कार. नमस्ते. पहिल्यांदा तुमचा मला परिचय द्या. जमीर शब्बीर सय्यद, मधवापूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तर पहिल्यांदा मला सांगा की आपले दावण म्हणजेच खिल्लारचा वारसा जपणारे दावण, त्यासोबत बैलगाडी क्षेत्रात पण भरपूर नाव झालेलं आहे. मला सांगा पहिल्यांदा जे आपले स्वर्गीय सय्यद सर आहेत त्यांच्याबद्दल काय सांगाल? सरांच्याबद्दल सांगायचं म्हटलं की अख्ख्या महाराष्ट्राला तर माहीतच आहे, सांगायची तर काय आवश्यकता नाही आहे. पण सरांनी खिल्लार म्हणजे क्षेत्रात इतकं नाव मोठं केलं होतं की म्हणजे पश्चिम महाराष्ट्र असू द्या, कर्नाटक असो, इकडं म्हणजे पुण्यापर्यंत सरांचं असं गाव नाही की त्या गावामध्ये सरांचं नाव नाही. म्हणजे असा बदाम गेला पळायला की त्याची 5-50 पोरं तरी सरांचा बैल आहे म्हणून ह्या प्रेमापोटी एक 5-50 पोरं तरी मागं असतात. ही सर गेल्यापासून ते असताना त्याची म्हणजे आपल्याला ही जाणवली नाही, म्हणजे ते घरातल्या माणसाला त्याची किंमत कळली नाही. पण तो गेल्यानंतर इतकं म्हणजे असं वाटतं की तो आपल्यातच आहे, त्याची माणसं इतकी काय बोलायला नको. पहिल्यांदा मला सांगा की बदाम आणि सरांबद्दलचा एखादा अनुभव तुमचा कोणता असेल? 26 तारखेला गाडी पळायला गेली होती आमची कराडच्या तिकडं हजार माचीला. आणि गाडी पळायच्या अगोदरच म्हणजे आम्ही बैल उतरवला होता नाही का, बैल उतरवल्यानंतर त्याचा फोन आला होता की आज आपण एकच करणार गट काढल्यानंतर. की मग सरांनी इतकं म्हणजे सरांना एक वेगळं दिसत होतं बदाममध्ये की काय नाही आज आपण कुठली फाटी लागू म्हणला, 1 नंबर लागू नाही तर 9 नंबर लागू सांगून आज एक करणार. आणि त्यानं बोलल्याप्रमाणे बैलानं करून दाखवलं सिद्ध. 1 नंबर तासावरनं गट काढला, 5 नंबर तासावरनं सेमी काढला आणि 9 नंबर तासावरनं फायनलला तो 1 नंबर केला त्यानं कडनं. पण दुर्दैव असे की फायनल बिनल घेतलं, आम्ही सगळं केलं, आनंदात घरी आलो. पण त्याच दिवशी सरांना हार्ट अटॅक, काळाच्या पडद्याआड सर गेले 10-10:30 वाजता. तर मी बैल उतरवूस पोहोचतो सातारमधनं मला फोन आला की दवाखान्यात त्याला ॲडमिट केलेला आहे, तुम्ही पटकन या. मग आम्ही जायच्या अगोदरच सर ऑफ होते. मला सांगा की बदाम घडवण्यामागे त्यांचे काय काय कष्ट होते? ॲक्च्युली बदाम घडवण्यासाठी आमचा जुनेदनं सरांना सांगितलं होतं की आपल्याला आपलीकडे खिलार गाई आहे ना, ती गाई भरण्यासाठी त्यांनी म्हणजे चुलत्यांच्या मागं म्हणजे सरांच्या मागं इतका लागला होता की काय नाही आपल्याला चांगला टॉपचा वळू भरायचा गाईला. पावसाळ्याचे दिवस होते, तसल्या पावसाळ्यात मी, चिरंजीव आणि सय्यद सरांचा थोरला बंधू म्हणजे आमचा बंधू
आझाद भाई. हम्म. आम्ही तसल्या पावसात कर्नाटकला मडसनाळ काम्याकडे गेलो होतो बर. आणि तिथनं जाऊन ती गाई वेतन करून आणली होती. हम्म. मग त्याचं हे सरांनी म्हणजे ते मार्ग दाखवला होता आपल्याला हम्म. की काय नाही बाबा तो बैल आपल्याला भरल्यानंतर महाराष्ट्रातली टॉपची वस्तू आपल्या दावणीला होईल. हम्म. मग ह्या हिशोबानं गेलो तर वस्तू खोंडच झाला त्याला गाईला. हम्म. खोंड झाल्यानंतर मग त्याची की म्हणजे वयात आल्याला पळायचं की चर्चेतच बऱ्यापैकी यायला लागला तो आता. आपण बघतोय की आता गायी भरण्यासाठी भरपूर जण आता वळूकडे जातात. काय सांगाल, वळू योग्य निवडणं किती महत्त्वाचं आहे आपल्याला, जर आपल्या घरी चांगलं वासरू तयार करायचं असेल तर? कसं आहे, खिल्लारमध्ये जर बघायला गेलं का नाही तर चांगला बैल जर भरला गेला म्हणजे चांगल्या जातीचा बरं. तर बदामसारखी वस्तू अशा दावणीला घडतात. हम्म. आणि खिल्लार वळू आपल्याला चॉईस करता आला पाहिजे बरं. की बाबा ह्यो वळू भरल्यानंतर आपल्या गाईला वस्तू चांगली पडेल. हम्म. आता महाराष्ट्रात काम्याच्या पाठीमागं बरं. म्हणजे काम्यासारखा ब्रँड हा कुठंच नाही आहे. हम्म. वळू सगळे देखणे आहेत हम्म. पण काम्या हा असा बैल आहे की त्याचं म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रालाच माहिती आहे हम्म. की काम्या गरम रक्ताचा किती आहे. बरं. त्याला 5-6 दावीश्वर सोडला जात नाही जाग्यावरून, हम्म. नाहीतर तो अंगावर माणसांच्या जाणार का ते जाणारच. हम्म. इतका मारका बैल आहे. हम्म. आणि त्याच पद्धतीने ह्यो घरी असल्यावर बघा की आता कुणालाच मारेना, हम्म. पण मैदानात गेल्यानंतर आहे की नाही ह्यातलं कुणालाच येऊन देत नाही. अशी मी स्वतः जरी असलो तरी थोडा माझ्या आवाजाला दबागतोय, हां. पण मैदानात असा मारण्यासाठी तो पळतच जातोय. म्हणजे शांत नसतो अजिबात? अजिबात शांत नसतो. मग सुट्टीला कसा आहे तो? सुट्टीला आपले रजत भैया हम्म. रजत भाई कायम म्हणजे आदत वयापासून रजत भाईंनी सुट्टीचं काम बघितलेलं आहे, म्हणजे पहिल्या फेऱ्यापासून. हम्म. म्हणजे आम्ही फेऱ्याला गेलो होतो इकडं डिस्कळ फाटीला, बरं. तेव्हापासून रजत भैया म्हणजे त्याला सोडायचं काम करतात. हम्म. म्हणजे ते नसले तर बैल बी म्हणजे असं आपण म्हणजे मैदानात पाठवत नाही. हम्म. आता महत्त्वाचं येतं की आत्ता आपण बघतोयच बदामला मोठी मोठी मैदानं गाजवताना बघतोय, पण त्याचा मागचा संघर्ष पण आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. मला सांगा की तो जेव्हा लहान होता त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणते गुण असे तुम्हाला दिसत होते की आपल्याला वाटत होतं की भरपूर नाव करू शकतो तो आपलं? एक 40 वर्षापाठीमाग बाबा आमचे बैल पळवत होते. बरं. त्यावेळेस एक बदाम नावाचा बैल पळत होता आमच्याकडं. तो पण बदामच? बदामच होता. बरं. म्हणजे तो बदाम आणि हा बदाम हम्म. काहीच फरक नाही, फक्त एक गुण त्यातला ह्याच्यात कमी आहे बरं. त्या बदाममधला. बरं. तो म्हणजे तो बदाम मारका नव्हता हम्म. आणि हा अतिमार्का आहे. हम्म. मारण्याचा गुण फक्त चेंज आहे. नाहीतर दोन्ही बैल जर आज असती, जर तो बैल 40 वर्षापूर्वीचा आज जर असता हम्म. तर दोघातला बदाम कुठला हम्म. हा ओळखता मुश्किल झालं असतं. म्हणजे सेम हुबेहूब कॉपी परत 40 वर्षानंतर हा दावणीला आलेली आहे आपल्या. म्हणजे तुमच्या टीममध्ये जे आहेत त्यांना मारतो का कोणाला? आत्ता म्हणजे असं घरी असल्यानंतर कुणालाच मारत नाही. रजत भैया असो, जुनेद आहे, जुनेदला तर आवाजावर शिर्डीसारखा मागं जातो. पण मैदानात गेल्यानंतर नाही ना. आता ह्यो आमचा आयाजे ह्याला बी म्हणजे घरी असल्यानंतर काय नाही, ह्यो पुढं गाडी अडवायचं काम करत असतो. पण मैदानात गेल्यानंतर म्हणजे एवढ्या मोठ्या पोराला सकाळ तो मारण्याचा प्रयत्न करत असतो, थांबतच नाही तो मारायला. मला सांगा की आता जी सुरुवात आपण केली, किती महिन्यानंतर त्याला सुरुवात केली आपण मैदानात काढायला? ह्याला आत्ता बघा 2 वर्ष पूर्ण झाले पळतोय असा. त्याला काढलं त्यावेळेस त्याचं वय किती होतं मैदानात? मैदानात काढले तेव्हा ह्यो 12-13 महिन्याचं वासरू होतं. बरं. 13 महिन्याच्या वासराला आम्ही 15-15 दिवसाच्या गॅपनं पळायचो. त्याच्या आधी मेहनत काय काय घेतलेली त्याची? त्याच्या अगोदर मेहनत म्हणजे अशी की मोटरसायकलला किक मारली बरं. की हो म्हणजे इथून किनी बरं. आणि किनी इथून इथं हां. रिटर्न बिन कासऱ्याचा असा गाडीच्या मागं पळायचा आणि तो आज बी पळतो. म्हणजे गाडीला बाईकला किक मारली की तो असा 4-5 किलोमीटर सहज पार करतो. त्याचा जो वय होता त्यातले कोणते गुण तुम्हाला याच्यामध्ये दिसतात? तो मडसनाळ काम्याचा गुण म्हणजे फक्त ह्यो टोटल आईवर गेला, बरं. पण मारण्याचा दृष्टिकोन आहे बरं. तो सगळा बापावर गेला त्याच्या काम्यावरती. काम्यापेक्षा जास्त मार्का होईल असा अंदाज आहे आपला. आता वय किती आहे त्याचं? आता 2.5 वर्ष झाली याला. 2.5 वर्षात. आता मी याच्यावर येतो की आपण बघू शकाल मित्रांनो, आत्ताच 26 तारखेला कासेगावचं हिंद केसरी मैदान पार पडलं.
तर तो अनुभव काय होता तुमचा पहिल्यांदा परिचय द्या. माझं नाव रजत जांजुर्णे, सुट्टी गाव मेकर. तडवळे. सुट्टी मेकर. हा, मी आहे बदामचा पहिल्यापासूनच बैल सोडतोय लहानपणापासून असल्यापासून. बरं. आम्ही कासेगावला हे बैल घेऊन गेलेलो. आम्ही अकलूजला पहिल्यांदा हा बैल नेला आणि अकलूजला आमची गाडी चांगली पडली. अक्कलकोटचा छावा म्हणून बैल आहे, बरं. दुसराच कोंडा आहे तो पण. बरं. तो पण कामेजीच पैदास आहे आणि ह्यो सुद्धा कामेजीच पैदास. बरं. म्हणजे दोघे जण भावाच आहेत. बरं. मग आम्ही ती गाडी अकलूजला आणली. गाडीनं अंतरात गट काढला. सीमीला आमच्या चांगल्या गाड्या होत्या. बरं. आम्ही सगळ्या चांगल्या गाड्या मारून सिमी पास केला. फायनलला आमची गाडी एक 8 नंबर तासानं लागलेली. बरं. आमच्या शेजारची गाडी जरा काय कारणास्तव जरा थोडीशी बाहेर गेली. बरं. आमच्या गाडीने तिथे 7 नंबर केला. 7 नंबर आम्ही तिथे केला. परत आम्ही म्हणलं की गाडी चांगली पळते, ती गाडी काय फोडायची नाही म्हणून आम्ही हीच गाडी तशीच इथं आणली कासेगावला. बरं. कासेगावला 1000 प्लस पल्ला होता. तो गॅप कितीचा होता आपला? गॅप तर एक 10 दिवसाचा असेल, 10 ते 12 दिवसाचा बरं. गॅप असेल. बरं. मग आम्ही ते 10-12 दिवसाच्या गॅपवर आम्ही तिथं बैल हाणला कासेगावला. आम्ही तिथं गेल्यावर सगळ्या मोठ्या गाड्या बघून आम्ही अंदाज बांधला की आपल्याला इथं आपला कसा ठाव ठिकाणा लागायचा. सगळी आज मोठी बैल आहे ती, आपलं कसं काय. पण आम्ही गट 20व्या गटात चांगला गट काढला. सेमीला सुद्धा आमच्यात चांगल्या आम्ही दुसऱ्या सेमीत पडलो. 3 नंबर तासा आमच्या सुद्धा सगळ्या चांगल्याच गाड्या होत्या. आम्ही सगळ्या म्हणजे चांगल्या गाड्या मारून गाडी तिथं फायनलला राहिली. आणि फायनलला काय झालं, शेवट आमची आली दोन्ही पण दुशी वासरं बरं. आणि माती जरा, आणि त्यामुळे जरा थोडीशी वासरं आणि आमची गाडी सेमी पळून गेले. आणि पुढे जाऊन गाडी जरा पडली, म्हणजे बैलांना दोन्ही पण मार लागला बैलांना. त्यामुळे जरा गाडी आमची थोडीशी फायनलला कमी पडली. 6 नंबर केला आम्ही तिथं. बरं. पण आम्ही जेव्हा ही गाडी एका जोट्यात पळवली तेव्हा ही गाडी आमची फायनलसाठी पात्र ठरलेली आहे. अशी मोठे मैदान असल्यावर भीती वाटत असते का? कारण की भरपूर नामांकित नंदी तिथे आलेले असतात. हो, 100%. मग त्यामध्ये कसं नियोजन संपूर्ण चालतं टीममध्ये? टीममध्ये नियोजन शाहरुख मुलांनी कोळक जाय. बरं. हे जे मीरबाई, सचिन कोळेकर, बरं. हे जे मीरबाई, मी असेन, बाबू असेन, आम्ही एक 5-6 जण आहे. विचार असतो की बाबा उद्या मैदान आपलं, म्हणजे 4 दिवस आपल्याला मैदान खेळायचे. बरं. मग पल्ला किती, समजा 1000 फूट असला, मग आपल्याला 1000 फूट पल्ल्याला कुठला बैल घातला पाहिजे, गाडी कशी पळेल, त्याच्या ह्याच्यावर आमचं नियोजन ठरलं जातं. आता जे आपल्याला हिंद केसरी 6 नंबरचा मान मिळाला, काय सांगाल त्याच्याविषयी आणि तो आनंद काय होता? तसं मानलं पाहिजे दोन्ही पण वासरांना. दुसऱ्या वयात हिंद केसरी किताब घेणं सोपं काम नाही. काय कायांचं 10-10 वर्ष 20-20 वर्ष नाद करतात. काय काय बैल 34 सायदाती झाल्यात तरी बाबा अजून म्हणजे हिंद केसरी किताबासाठी अजून काही एवढे पात्र झाले नाहीत. पण ह्यांनी दुसऱ्या वयातच हिंद केसरी किताब घेतला दोन्ही पण. मोठी मैदानं असते त्यावेळेस महत्त्वाचं असतं ते नियोजन. तुम्ही जसं की सांगताय जो छावा होता त्याच्यासोबत नियोजन झालं होतं. छावासोबत पळतानाचा अनुभव काय आणि छावाविषयी काय सांगाल? छावाविषयी बोलावं एवढं कमी आहे. आमची गाडी एक ठाक पळते. बरं. गाडी आमची काय नरमादी गाडी पळते. छावा गाडी खालून निम्म्या हिशेपर्यंत काढून देतून बदाम निम्म्यातनं पुढे गाडी एका उडते. म्हणजे गाडी आमची एका विचारानं पळते गाडी ती. आणि ती गाडी जेव्हा पडली तेव्हा गाडी गोलालाच पात्र ठरलेली गाडी. दोन्ही पण दुशी वासरं ओपनच्या मैदानात आम्ही राहिलोया. आणि ओपनच्या मैदानात असं पण नाही, मोठ्या मैदानात राहिलो ओपनच्या. एखादं आठवणीतलं मैदान कुठलं सांगाल? आठवणीतलं मैदान आमचं कासेगावचंच मैदान. कासेगावचंच. हो, आणि अकलूजचं मैदान. अकलूजच्या मैदानात आम्हाला वाटलं पण नव्हतं. आम्ही इथनं गेलेलो 150 किलोमीटर गेलेलो अकलूजच्या मैदानासाठी. आम्हाला वाटलं पण नव्हतं आम्ही इतक्याला आमचं काय घडेल, पण आमचं तिथं जाऊन घडलं चांगल्या गाड्या मारून. आता आपण जसं की बघतोय आपला नंदी थोडासा चर्चेत यायला लागलाय. मला सांगा की आता आपण बघतोय की एखादा गरीबाच्या घरचा जर नंदी असेल तर उजेडा त्याला भरपूर प्रॉब्लेम येतात. काय संघर्ष लय गेलाय बैलानं. तुम्हाला खरं सांगतो, लहानपणापासून मी ह्या बैल पहिल्या फेऱ्यापासून बैल सुटतोय. मला माहिती संघर्ष लय गेला ह्या बैलासाठी सगळ्यांनीच. इथे जी सगळी पोरं आहेत ना, लय संघर्ष केलाय. ह्या बैला बरोबर मोजून 5 जणच आम्ही असतो, 6वा आमच्यावर कोण नसतो. इतका संघर्ष केलाय. बाबू असेल, जमीरबाई, मी, म्हणजे सगळ्यांनीच जुनीत पहिल्यापासून आम्ही सगळी चांगली चांगली बैल मागितली. आम्हालाच म्हणायची कुठला बदाम, कुठल्या चांगल्या गाड्या मारल्या ते, मग बघू पुढचं मैदान वायदी द्यावी लागेल असं तसं. पण आम्ही आज तागायत आम्ही पण कधी कोणाला 1 रुपया वायदी दिली नाही आणि आम्ही पण कोणाची घेतली नाही अजून वायदी. या वायदेविषयी काय सांगाल? की मला सांगा की आता आपला नंदी जर टॉप पायऱ्यात परत पळत असेल आणि
जो वायदीचा विषय येतो का त्यामध्ये? जरी टॉप पायऱ्यात पळला आमचा बैल हम्म. तरी आम्ही कधी कोणाकडून एक पैसे सुद्धा घेणार नाही बरं. आणि आम्ही सुद्धा कधी कोणाला देणार नाही. मग आपण जेव्हा टॉपला पोचतो त्यावेळेस गरिबाचे नंदी पण आपल्यासोबत पायरा करण्यासाठी इच्छुक असतात, त्यांच्याबद्दल काय सांगाल? 100% त्यांना बैल दिला जाईल. हम्म. कारण आम्ही सुद्धा काही सर्वसामान्यच आम्ही सुद्धा लोक आहे, म्हणजे माणसं आहे. आम्ही पण काय मोठं नाही, आम्ही पण लहानातच अगदी स्टेप बाय स्टेप ना आम्ही पण वर आलो नाही. आम्ही पण पहिल्यापासून अगदी ज्या बैलांबरोबर म्हणजे आम्ही पण आता काय काय आमची जी गाड्या चांगल्या पाहिजे आम्ही त्या बैलांनी परत बैल आम्ही आणतो. बरं. असं म्हणत नाही की बाबा आता आपला बैलवर आपला हिंद केसरी बैल झालाय तो बैल अजून कुठं झाला नाही, पण आमची गाडी पळत असली की आम्ही 100% आणतो, गाडी फोडत नाही. बदामचं वेगळं पण काय आणि काय सांगाल बदाम बद्दल? वेगाचा शेवटच आहे, बैल खाली कमी पळेल पण बैल अख्खा पुढं पळायला जाणार. मग त्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. तो जेव्हा जेव्हा पळलाय तेव्हा त्यानं त्याच्या एकट्याची हिमतीवर निकाल घेतलाय. पुढं निकालाचा बादशाह म्हणतात त्याला. निकालाचा बदाम. बादशाह. कोणत्या खांदी चांगला आहे आपला? बदाम दुई खांदी पळतो, दोन्ही खांदी. हा, उजवीनं पण आणि डावीनं पण. उजवीनं पण पळतो आणि डावीनं डावीनं पण पण. पळतो. आता आपण बघतोय की भरपूर कॉम्पिटिशन वाढत चाललंय यामध्ये, तर त्यामध्ये टिकून राहण्यासाठी काय प्रयत्न असतील तिथून पुढे? आणि आता जी मैदान येतात, कोणतं टार्गेटवर मैदान आहे आता तुमच्या? आता आमचं टार्गेटवर मैदान आमचं कोरेगाव हिंद केसरीचं. बरं. कारण आम्हाला कसं आहे आमच्या भागातलं मैदान आहे, तालुका कोरेगाव पडतो आम्हाला आमच्या तालुक्यातलं मैदान आहे ना, आम्हाला तिथं बैल ठेवायचे आणि आम्ही बैल 100% तिथं ठेवणार. वाढत्या कॉम्पिटिशनच्या याच्यात कसं टिकून राहण्यासाठी काय प्रयत्न असतील आता तुमच्या इथून पुढे? नाही कसं आहे म्हणजे सर्व लोकांशी व्यवस्थित बोललं पाहिजे. बरं. समजा कोणी पैरायला बैल मागितला तर कोणाला शक्य देऊ नाही म्हणलं नाही पाहिजे. हो देतो बैल. आणि आता सध्या चालू स्थितीला आमचं कसं आहे, आमचं नियोजन शाहरुख मुलांनी कुळक जाय. बरं. हे आम्ही 4-5 जणांच्या सचिन कोळीकर 4-5 जणांच्या विचारानं बैलाचं नियोजन होतं. आणि आम्ही असं पण काही नाही आम्ही 1 नंबर मधल्या बैलात पळतोय, आम्ही 2 नंबर मधल्या 3 नंबर मधल्या बैलात पळून 1 नंबर मधल्या गाड्या मारतोय. असा बदाम एखाद्या का आपल्या घरी तयार करायचा असेल तर त्यानं काय केलं पाहिजे? बदाम बैल दावणीला गाढवायचं म्हणले की तुमची नीतिमत्ता साफ पाहिजे पहिली. दुसऱ्याबद्दल भावना तुमची चांगली पाहिजे. तुम्ही जर दुसऱ्याबद्दल भावना चांगली ठेवली तर तुमचा बैल पळतो. आज ह्या माणसाच्या मनात काय पाप नाही, इथं जी आहेत ना ही सगळी माणसं त्यांच्या मनात काय पाप नाही. आज ह्यो बैल पळतोय फक्त म्हणजे आहे ना ह्या बाबांच्या मुळे. बैल पळायला जाणार असला ना की बाबा 4 वाजता उठून त्याला वैरण टाकतात, रतीब ठेवतात, ह्यो बैल पळायला जातोय. ह्यो पोरगा शाळेत ना आल्यावर पहिलं बैलाचा उद्योग करतो आणि मग अभ्यास ती बाकीचा सगळा उद्योग करतो. म्हणजे जी हिथं जी सगळे आहेत सगळे संघर्षातनच ह्या बैलाबरोबर संघर्ष केलेली सगळी. इथं असं की कोण नाही की बाबा आलाय आणि लगेच बैलावरही झाला, म्हणजे सगळ्यांनी इथं मोजकी 5 जणच बैलाबरोबर असतो आम्ही, पण सगळी एका विचाराचे आहेत. आणि बैलगाडी मैदानावर यायचं म्हटल्यावर एकाचं काम नाही, टीम पाहिजे आपल्याला 100%. आम्ही कुठं पण जाऊ द्या बैल घेऊन. टीम मध्ये आमची 5 जण. हा, आमची 5 जणांची टीम आहे आणि आमची 5 जणांची टीम आहे अशी ती एका जीवाची टीम आहे. 5 जणांची एका विचाराची आहे ती. आम्ही सगळे एकमेकाला विचारल्याशिवाय काही करत नाही. उद्या जरी बैल पळायला जायचं म्हणलं की बाबूला फोन असतो, बाबू उद्या बैल आपल्याला घेऊन जायचे, बाबू असतो. हे जुनेद ही मला असतो फोन, मी शाहरुख मुलांनी असेल कुळक जायचा, परत सचिन शेठ मुंबईवरून येतात कोळीकर. असं आमचं सगळ्यांचं एका विचारानं चालतं. मग आता मगाशी आपण सय्यद सरांबद्दल जो अनुभव ऐकला, तुमचा एखादा अनुभव काय सांगाल? जे स्वर्गीय सय्यद सर आहे त्यांच्याबद्दलचा अनुभव एखादा. सय्यद सर म्हणजे आतापर्यंत बैल सरांच्या पण नावाने हो बैल पळतो. सय्यद कुमारी तस्मिया जमीर सय्यद मधमापूरवाडी आणि सय्यद सर मधमापूरवाडी या नावानं सरांची ओळख भरपूर आहे. अजून पण आता जरी सर हयात नसले तरी बैल मैदानात गेला तरी माणसं म्हणतात की सय्यद सरांचा बदाम आला. त्या माणसाचं नाव संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक राज्यात होतं आणि सरांना म्हणजे अभ्यास भरपूर होता खिलार क्षेत्राचा. त्या ओळखीचा कसा फायदा होतो आपल्याला पायऱ्यामध्ये? त्या ओळखीचा फायदा होतो की बाबा आता म्हणजे माणसं येतात की सय्यद सरांचा बदाम आम्हाला एक मैदान बैल द्या, आम्ही बैल देतो. म्हणजे सहजासहजी असं कोणाला नाही म्हणत नाही, बैल सगळ्यांना देतो. असं आता जो आपण बघतोय तुम्ही जे कासेगावला हिंद केसरी झाला 6 क्रमांकाचा, तर त्यामध्ये आपल्यासोबत पळाला छावा. आता पुढे छावासोबत कधी नियोजन असणार आहे, कसं असणार? 100% जिथं जिथं मोठी मैदान आहे तिथं हीच गाडी पळेल आमची. लवकरच या 10-12 दिवसात. लवकर या 10-12 दिवसात तर तीच गाडी पळेल. आम्ही जी गाडी पळती ती गाडी सहजासहजी फोडत नाही. आणि ती पण अशी आहेत माणसं छावाची मालक अक्कलकोटचे, त्या बैलाला ट्रॅव्हलिंग भरपूर आहे. 400 ते 500 किलोमीटर तो बैल येतो ट्रॅव्हलिंगवर. म्हणजे
इतक्या लांबून तो बैल येतो. पण आमची ती छावाची आणि बदामची गाडी एका विचाराची, म्हणजे आपण कसं म्हणतो एका विचाराची लोक आहेत, तशी ही गाडी पळती छावाची आणि बदामची. आता आपण जर इथून मागचा काळ बघितला, त्यामध्ये आपण जर बैलगाडी मालक असतील त्यांचे जर म्हणणं ऐकलं, तर त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की बैलांचे विचार जुळे, आणि जर आपण बैल जोडी फोडली नाही तर भरपूर नाव होऊ शकतं, पण तसं होताना आपल्याला दिसत नाही. नाही, शक्यतो कसं आहे सांग नाही, प्रत्येक बैलगाडी मालकांना जर गाडी तुमची एक ठाक चांगली गाडी पळत असेल, भले तुमची गाडी वरच्या नंबरात नाही गेली तरी चालेल, पण गाडी चांगली पळणारी गाडी शक्यतो फोडू नाही. बरं. आता चालू स्थितीला आता आमची हीच गाडी, आम्ही अकलूजला आणली, गाडी चांगली पडली. आम्हाला कासेगावला आम्हाला सुद्धा चांगले पैरे येत होतं, त्या छावाला सुद्धा चांगल्या पैऱ्यांना फोन येत होतं, पण आम्ही म्हणलं आमची गाडी चांगली पळती ती कशाला फोडायची, म्हणून आम्ही ती गाडी पळवली. आता आमच्या गाडीचं त्या लगातार 2 गुलाल झालं, आम्ही 2 वेळा गाडी पळवली, 2 वेळा गुलाल झालं. आणि इथून पुढे सुद्धा आमची गाडी जिथं जिथं मोठी मैदान असतील, मोठी मैदानच नाही, आम्हाला वाटलं की बाबा इथं रान आपलं पळण्यासारखं आहे आपल्या गाडीला, तिथे तिथं बदाम आणि छावाची गाडी पळली जाईल. तुम्ही जसं की म्हणताय मोठ्या मैदानात बदाम आणि छावाचीच गाडी पळेल, पण एखादा नंदी, म्हणजे आपण जे आता बघतोय बैलगाडी क्षेत्रामध्ये की आज या नंदीवर पळतोय, उद्या त्या नंदीवर पळतोय, पण गट काय गावत नाही, याच्याबद्दल काय सांगाल? नाही, कसं आहे ह्या नादात झालंय कॉम्पिटिशन. बरं. आज गाडी पळली, तुमचा बैल एखादी उडी वाढ पळला की माणसं म्हणतात आमचा बैल वाढ पळला, ह्यांचा बैल कमी पळला, पण त्याच्या मागचं एक कारण असतं. आता आमच्या गाडीच तुम्हाला उदाहरण सांगतो, छावा खालनं गाडी काढून घेतो 2 हिस्से आणि पुढच्या 2 हिश्श्यात बदाम गाडी लावतो. मग आम्ही पण तसंच म्हणलं पाहिजे का, किंवा त्यांनी पण तसंच म्हणलं पाहिजे का, आम्ही म्हणलं पाहिजे का असं की छावा खालीनं पळतोय, पुढं आमचा बैल गाडी ओढून लावतोय? तसं नाही, गाडी नरमादीच पळती कुठली पण. सुरुवातीची जी मैदान होती बदामची, त्यामधला किस्सा कुठला सांगाल तुम्ही? त्यामधला किस्सा काय, आम्हाला माणसं पहिली बैल देत नव्हती. बैली आम्हाला माणसं बैल देत नव्हती. आम्हाला बैल पहिल्यापासून दिला असेल कुणी अण्णा पहिलवान सासूर त्यांनी, आणि ह्या बैलाची त्या बैलावरती आमचं 12 गुलाल आहेत. त्यांचं पण आपण उपकार विसरू शकत नाही, त्यांनी आम्हाला पहिल्यांदा बैल दिला. आता मला सांगा की जो बदाम आहे त्याची आवडती फाटी कोणती, की आपण त्या फाटीवर गेले की म्हणायचं बदाम या बदामच्या डोळ्याखालच्या 2 फाट्या, बरं, कोरेगाव फाटी आणि पळशी फाटी. बरं. बैल तिथं माघारी मोकळा कधी येत नाही. बरं. बैल तिथं राहूनच गुलाला जागा बैल घेऊन येतो तिथं. तिथं गुलालच घेऊन येतो. हो, 100%. जेव्हा जेव्हा बदाम पळलाय कोरेगाव फाटी आणि पळशी फाटी, तेव्हा तेव्हा बैल 100% राहिलाय. आता तुम्ही बदामचे सुट्टी मेकर, मला सांगा की ड्रायव्हर कसे निवडता तुम्ही? बदामला ड्रायव्हर कसा पाहिजे? आमचं कसं तसं काय नसतं ड्रायव्हर, आम्ही सगळ्यांना सर्वसामान्य आमच्या डोक्यात तुम्हाला सांगतो, बदाम लहानपणापासून पहिल्यांदा 12-13 मैदान हाणलं असेल कुणी, करंट ड्रायव्हर शिवतरचा. बरं. त्यानंतर बैल आमचं कसं असतं, समजा पैरकरी म्हणला आमचा ड्रायव्हर बसेल, बरं चालतं ठीक आहे तुमचा ड्रायव्हर बसवा, आम्ही असं म्हणत नाही की आमचा ह्योच बसेल तो बसेल, आमचं तसं काय नसतं. आणि परत त्यानंतर आता चालूला मुश्रीफ ड्रायव्हर आणतोय बुथचा, 2-3 ऋषी कुळक जायचा आणतो. ऋषी सुद्धा आमची कुळक जायचा गाडी कंटिन्यू हाणत होता मध्ये, आणि तो अजून पण आमची गाडी 10 वेळा हाणणार, म्हणजे त्याचं बदामवर प्रेम आहे ऋषीचं. असा कधी संघर्षाचा काळ आला का बदामच्या कार्यकिर्दीत आतापर्यंत? संघर्ष लय केलाय. बरं. बैलाला मधल्या कालांतरा जरा पायाला लागलेलं. बरं. काय झालेलं? बैलाला आम्ही ह्याला गेलेलो उंबरड फाटीला, बरं, आणि बैलाला गट काढला काल्याच्या टाक्याबरोबर, बरं, सीमीला बैलाच्या पायाला लागलेली काच. थोडीशी गाडी आमची तासात सरली, गाडी आमची जरा म्हणजे खालच्या म्हणजे गाडी काय सीमीला राहिली नाही, गाडीनं मार खाल्ला. तर तेव्हा लोक आम्हाला म्हणायला लागली की बदाम आता पहिल्यासारखा पळ नाही असं, पण काहीतरी बैलात सुद्धा काहीतरी बाबा म्हणजे गोष्ट असते की आपली काहीतरी कमतरता असते, बैलाच्या पायाला लागलेली, त्यामुळे बैल जरा कमी पळला. मग ती आम्ही ती बैलाची पायातली काच काढली, तिथनं बैला औषध उपचार करून परत मग ती पायाचं बरं केलं, मग परत बैल आम्ही काढला. आम्हाला सुद्धा पायऱ्याला लय ताप झालाय. काय काय लोकांनी आम्हाला म्हणजे असं म्हणजे कुठल्या बैलगाडी मालकाने आम्हाला अजून वायदी मागितली नाही, पण ड्रायव्हर लोकांनी आम्हाला काही काही जे येतील आमच्याच भागातली ती आम्हाला म्हणल्यात त्यांना 20,000 द्या, त्यांना 40,000 द्या, तो बैल घाला. आम्ही आज ताकद आम्ही कोणाला 20 आणि 30 आणि 10,000 5,000 कोणाला दिले नाही, आणि आम्ही इथून पुढे आम्ही पण कोणाला देणार नाही, आम्ही पण कोणाचा 1 रुपया घेणार नाही. आणि लहानपणापासून आम्ही घेतलंच नाहीत कोणाचं पैसे. बरं. आता जे तरुण यामध्ये येत आहेत, मला सांगा की हा वायदीच्या प्रकारामुळे तरुण यामध्ये टिकू शकतात का बैलगाडी? नाही, कसं आहे
सध्या तरुण पिढी आता ह्यात उतरलेली आहे भरपूर. आणि त्यांना वाटतं की आपण टॉप पायऱ्यामध्येच पाहावं. नाही कसं आहे माहिती का, तुमचा जर बैल पळत असला तर 100% तुम्हाला लोक सुद्धा बैल देतात. बैल प्रत्येकाची बैल पाहतात, बर. फक्त बैला माग कष्ट लय घ्यावं लागतं. कष्ट म्हणजे इतकं घ्यावं लागतं कष्ट की जेव्हा तुम्ही कष्ट घ्याल तेव्हा त्या कष्टाचं तुम्हाला फळ भेटतं. शा बैलासारखं या आत्ता आमच्यापेक्षा सगळ्यात जास्त कुणी कष्ट घेतलं असेल या बैलाला तर शा पोरानं कष्ट घेतलेलं जुनीदने. 24 तास शो पोरगा, शनिवार रविवार शाळा सुटली बैलापासून हालत नाही. सगळं बैल चालवायचा, बैल धुवायचा, व्यायाम ती सगळं शो बघतो बैलासाठी. आता म्हणतात की हा नाद खर्चिक आहे, पण या खर्चिक नादामुळे आपल्याला काय काय अनुभव मिळतात? नाही तसं म्हणाय गेलं की नाही, खर्चिक नाही. आमच्याकडे कधी कधी म्हणजे टेम्पो वाढायला तेलाला पैसे नसतात. हा. तो प्रथमेश पप्पू. पप्पू तांबे बर हिवऱ्याचा, बर. तो फक्त डिझेल टाकून कुठेही येत असतो. आणि महत्वाचं म्हणजे पैसे माझ्याकडे जरी जवळ नसले तर भैया काय नाही बाबा 1000-2000 रुपये म्हणजे द्यावं लागतात नाही का, की बाबा आपल्याला तेलाला पैसे पाहिजेत. बर. तर भैया सकाळ म्हणतो की काय नाही, तुम्ही जे बैल घेऊन या तिथं, आपण जाऊया पुढं. आणि ज्या वेळेस पैसे खिशात नसतात त्यावेळेस बदाम 100% राहतो आणि आम्हाला काहीतरी घडवून बैल देतो त्या दिवशी. बैल असं नाही काय काय वेळेस पावती टाकायला पैसे नसायचं आमच्याकडे. आता मधल्या कालांतरात बैलानं पावती टाकली, बैलानं आम्हाला करून दाखवली आणि बैलानं कधीच असं आम्हाला कधी नाराज नाही केलं. कधी आमच्या चुकीनं कधी आम्ही गाडीनं आमच्या मार खाल्लाय की बैलाची चुकी नाही, त्यात आमच्या चुकी आहे. आम्ही कधी समजा 1000 फूट पल्ला असला, 500 फूट पल्ला असला, आमच्याकडून चुकून पहिरं जरा थोडंफार ही झालेत, पण बैलाच्या स्वतःहून चुकी होऊन आम्ही कधी घरी आलोय असं कधीच नाही झालं. आता तुम्ही जे आहे ते म्हणजे स्वतःची चुकी कबूल करताय, पण आपल्याला इतरत्र दिसत नाही की ड्रायव्हर असेल, सुट्टी मेकर असेल, त्याच्यावर अडकलं जातं सगळं. नाही आतापर्यंत आमचं तसं काहीच नाही झालं. आमचं आतापर्यंत जे ड्रायव्हर आहेत आम्ही असं कधी म्हणत नाही की बाबा ड्रायव्हरनं गाडी आणली नाही. अहो ती सुद्धा ती त्यांच्या पद्धतीने गाडी आणतात. बरं त्यांच्या जीवावर तर सगळा खेळ ड्रायव्हर लोकांच्या. बरं तुमचा बैल पळला तरच गाडी लागणार आहे का ड्रायव्हरच्या कडेनं उतरून गाडी पुढे ढकलून लावणार आहे? आपला बैल पळला तरच गाडी लागणार आहे ना, असा विषय आहे. ड्रायव्हर लोकांच्या ह्याच्यावर काही नसतं, बैल पळला की सगळं साध्य होतं. आता मला सांगा की जे कासेगावचं मैदान झालं त्याच्यानंतर काय आनंद होता आणि कुणाकुणाचे फोन येऊन गेले? सर्व लोकांचे म्हणजे जी गावातली आहेत ना मधमापूरवाडीली, मधमापूरवाडी, किनी, आमचं गाव तडवळे, म्हणजे आपल्या कोरेगाव तालुक्यातल्या सगळ्या लोकांचं फोन आलं की बदामनं दुसऱ्या हिंद केसरी किताब घेतला, घडवून दाखवलं बैलानं. आणि बैलानं खरोखर घडवून दाखवलं की मधमापूरवाडी ही गाव कोणाला माहित नव्हतं, या बदामनं महाराष्ट्रात त्या मधमापूरवाडीची ओळख करून दिली. त्या बाबांच्या काळात पहिली बैल पळत होती सद्दाम बदाम, पण त्यावेळेस सोशल मीडिया काही नव्हती. पण आता सोशल मीडियाच्या काळात हे बदाम पळला आणि मधमापूरवाडीचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्या बैलाने गेले. काय आनंद असतो ते, म्हणजे आपल्या गावाचं नाव ज्यावेळेस बैलाच्या नावानं ओळखलं जातं, त्याच्याबद्दल काय सांगाल? अहो आता इथं गावात जरी आता ही गेलं, आता कामाला आहेत कोरेगावला. आता मी येताना पण नुसतं मधवापूरमध्ये आल्यानंतर विचारलं की बदाम कुठं आहे, तर ते लगेच ओळखतात बदाम कुठं आहे. 100% तुम्हाला नाव सांगितलं असेल, घरी ती सगळं तुम्हाला सांगितलं असेल. ही गाडीवर जरी कामाला जातात तरी आमच्यातली माणसं जाताना म्हणतात बदामचं मालक गेलं, म्हणजे ह्यांचं नाव ह्या बैलाने गेलं आता बदामने. पण सुरुवातीला तसं नसेल. सुरुवातीला आम्ही लोकांच्या हातापाया पडत होतो पायऱ्याला. आम्हाला लोकांनी बैल दिली, पैसे नाही कोणी घेतलं, बैल दिली. आणि सगळ्यात मोठं उपकार अण्णा पहिलवान सासरू त्यांचं मानलं, म्हणजे त्यांना मानलं जाईल की त्यांनी 12 मैदान आम्हाला बैल दिला आणि त्यांच्या बैलाबरोबर जेव्हा आम्ही पडलो 12 मैदान आम्ही त्यांच्या बैलाबरोबर राहिलो फायनलला बदाम. हिचं नाव काय मग? आयत ही आमच्या बाचीची मुलगी. बर. भाचा एकीकडं आणि साडू एकीकडं, म्हणजे नाही का. ही त्या दिवशी मी इथं बैल देत होतो आणि ही पोरगी आली, म्हणली खालू म्हणली मी 10 रुपये घेऊन आली या. म्हणलं कशाला आणलंय बाळा? म्हणली मला तो सद्दाम नाही का, सद्दाम मला 10 रुपये मध्ये पाहिजे. म्हणलं अगं येडे 10 रुपयात काय येतात, तर घरी जा आणि पप्पाला घेऊन ये आणि 10 रुपये घेऊन ये. ती घरी गेली, तिचं वडील झोपलं होतं आणि तिला जाऊन म्हणते की पप्पा आणि 10 रुपये द्या, आपल्याला फोन आणायला जायचं.
तर ती 20 रुपये घेऊन आली ना आता म्हणली 20 धरा हा. आणि आता सध्या मी घेऊन जाते हम्म. आणि पप्पाला बी घेऊन आली. हम्म. म्हणजे तो एक पुरीचा एक म्हणजे जीव आहे बैलावरती. आता याच्यावरच मी एक प्रश्न विचारतो की तुम्हाला बदामला मागणी येते का? बदामला भरपूर पैशाची मागणी आली, पण बैलाला आत्तापर्यंत 25 लाख रुपयाला बैल मागितलाय, बर. पण बैल काय द्यायचा नाही. हम्म. बैल कारण ह्या बैलानं आत्ता चालू स्थितीला नाव गेले. हम्म. कुमारी तस्मिया जमीर सय्यद ही नाव कुणालाच माहित नव्हतं. हम्म. त्या बैलानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. हम्म. बैल हा काय द्यायचा नाही. आता काही जणांचं म्हणणं येतं की आपला बैल पळायला लागला म्हणजे त्याला चांगली मागणी यायला लागली की आपण विकून पैसे करून मोकळं व्हावं. हो, पण नाही. काय सांगाल तुम्ही? 100% बरोबर आहे. हम्म. पण ह्यांचं म्हणणं कसं आहे की आता बैल हा पळतोय हम्म. मालकाच्या नावासाठी, हम्म. कारण मुलीच्या नावासाठी बैल पळतोय, सरांच्या नावासाठी बैल पळतोय. हम्म. त्यामुळे बैल काय अजून तर आमचा म्हणजे कोणाचा असा विचार नाही की बैल द्यायचा. महत्वाचं मुद्दा जर भविष्यात झाला तर मला बघूया. सांगायचं की कुमारी तस्मिया जमीर सय्यद हम्म. आणि जुनेद भाऊचं काळीज बदाम, हम्म. शफिक शेट्टी इनामदार पिंपोडे, हम्म. हे जे नाव लागते ना पावतीला, हम्म. सरांचं नाव पावतीला टाकलं जात नाही. हम्म. सरांचं नाव पावतीला टाकायची आवश्यकता नाहीये. कारण का बदाम मैदानात गेला की सरांचं नाव 100% घेतलं जातं. पावतीला नाव म्हणजे समालोचक आपले सुनील मोरे असतील, विकास सर असतील, आणि एक श्रीमंत निकम असतील, हम्म. आणि एक प्रताप तात्या जांजुर्णे असतील, प्रताप तात्या जांजुर्णे असतील, गणेश तांबे, गणेश तांबे असतील. त्यांना म्हणजे त्यांना सांगायला लागत नाहीये की बदाम नाही का म्हणजे सय्यद सराचं मनानच नाव घेतलं जातं. हम्म. आणि जेव्हा जेव्हा सय्यद सराचं नाव घेतलं जातं तेव्हा तेव्हा आम्ही दोघं ठरवतो, म्हणजे रजत असू मी असू, की गाडी लागली हम्म. म्हणजे पोरीचं नाव पोराचं नाव ही नंतर, पण सरांचं नाव पुकारलं गेलं की समजायचं 100% आम्ही खालनं वर येस पोहतो 3 मिनिटं 4 मिनिटं लागतात. हम्म. जेव्हा आम्ही अकलूजच्या मैदानातला तुम्हाला एक क्षण सांगतो, आम्ही गाडी खालने सीमेला सोडली आणि आम्ही गाडी सोडल्यानं आम्ही एकदम शांत चाललेलो, आणि जेव्हा सुनील मोरे म्हणले की मालकात जिवंत पाहिजे होता हा क्षण बघायला, तेव्हा आम्हाला कळलं की आपली गाडी लागली. हम्म. कारण का म्हणजे सर नाही का सरांनी सराचं नाव बी घेतलं नाही, फक्त मालक हो जिवंत पाहिजे होता आणि तो हुरळून गेला असता. म्हणजे एकमेव म्हणजे सरालाच एक आनंद व्हायचा. एक अन्या म्हणून बैल होता, तो अन्या कोरेगावच्या मैदानात पहिल्याच मैदानात काढला होता आणि फुट एवढ्याच गाडी मिळली. अविस्मरणीय अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावणारा व्हिडिओ होता. बर. आणि प्रत्येकाचा दिवस असतो. प्रत्येकाचा 100%. दिवस असतो. म्हणून कुठल्याही नंदीला आपण नावं ठेवणार नाही. आपण खेळ खेळतो स्वतःला जिंकण्यासाठी, आम्ही कधी दुसऱ्याला हरवण्यासाठी खेळ नाही. हरवण्यासाठी कधी पळत नाहीये. आम्ही कधी आता अड्ड्यात गेलो, आम्ही आता 2-3 मैदानात चांगल्या गाड्या मारल्या, आम्ही कुठली अशी व्हिडिओ टाकली की आम्ही आज ह्याची गाडी मारली त्याची गाडी मारली, असं आम्ही कधीच असलं होत नाही. कधीच नाही करत. कारण का फक्त काय ह्यो 4 पायाचा माळ आहे, आज आपला पोहती उद्या त्यांचा पाहणार आहे. नाव कधी कोणाला या क्षेत्रात ठेवू नयेत. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्याला विकायचं म्हणलं का नाही, म्हणजे विकण्याचा विषय जेव्हा येतो का नाही, तेव्हा रजत भाईला सांगितलं 40 वर्षापूर्वी आपला बदाम पळत होता. बर. आज 40 वर्ष गेले, हा. म्हणजे आता माझं वय 38 आहे. म्हणजे मी लहान होतो या पुरीसारखा असताना बदाम पळत होता. आणि म्हणजे आता नाही का ह्याला विकायचं नाही, कारण सांगतो तुम्हाला, कारण 40 वर्ष लागले बदाम तयार व्हायला. म्हणजे माझा आता इथनं पुढचा विषय संपल. आता पोरांच्या कारकिर्दीत जर बदाम तयार झाला तर त्यांचं नशीब मानेन मी, पण असा बैल होऊ नये परत. मला वाटत नाही की म्हणजे नाही का नशीब लागतं म्हणजे आपल्या दावणीला पळणारा एखादा नंदी तयार हा. करण्यासाठी, आणि दावणीचा पहिल्यापासून गुणधर्म आहे. आणि मागचं पुण्य पण लागतं आपलं. पुण्य बी लागतं. बाबांचं कष्ट म्हणजे त्या म्हणजे तालुक्याला माहिती आहे. जे जे बाबाच्या संपर्कात आहेत ते सगळे ओळखतात की बाहींसारखी बैल कोणी सांभाळायची नाही. कारण का किती बी बैल मोठा असला आणि किती बी काय म्हणजे नाही का त्यांनी एकाच कासऱ्यावर बैल सोडलेला. आता ह्याला आपण म्हणतो की इतका मारतो तितका मारतो, जर त्यांचे गुडघे हातपाय चालत असते ना चांगले, ते ह्यानं किती बी मारलं असतं का नाही, ते एकाच कासऱ्यावर बैल सोडला असता. त्याला दुसरा कासरा लावला नसता, कधी अलगुजलं घालून बैल असा म्हणजे माणसाचा कडा आणत नाही, एकाच कासऱ्यावर ते आले की बैल असा जीप काढून उभा राहायचा. म्हणजे त्यांची बैल सांभाळण्याची पद्धत वेगळी होती. ते आम्हाला म्हणतात तुम्ही फक्त गावू नका पोरांनो, तुम्ही गावला की तुम्हाला बैल सोडणार नाही. आता मी थांबा 2 मिनिटं. आता मी फक्त बाबाने एक प्रश्न विचारतो. बाबा मला सांगा की आपला बदाम जो आहे, तुम्हाला कोणत्या नंदीची आठवण होते की आपला बदाम त्याच्यागत पळतोय आता?
तसं बघायला गेलं तर हा बदाम हां पहिल्या बदाम सगळ्यात पौष्टिक, पण त्या बैलापेक्षा कुठला? तो बदाम मोठे. वेगवान होता, हं. पण इमानदार बैल होय, हं. अतिशय इमानदार बैल ते होय. हं. तो जास्त पडत होता, हं. करायचे काय त्याला पाळवून. हं. पण एक नंबर बैल ते होता, पण हिनं तिची आठवणच घालवली सगळी, हं. म्हणून यो बैल चांगला. काय काय मेहनत घेतली बदामच्या मागे तुम्ही? हा? बदामच्या मागे तुम्ही काय काय मेहनत घेतली, काय काय करता बदामचं तुम्ही? अहो सगळं करतो त्याचं, खाणं पाणी सगळं करायचं. या नादाबद्दल काय सांगाल? अहो ह्यो नाद मला आता तुम्ही आता पोरांना सांगितलं तुम्हाला 40 वर्ष 4 बैल घालवली, 4ही बैल आहेत पिरवली. डोस पिरचा बैल कधी वापरलेला नाही. सगळी बैल फास्टर होती, पण तेव्हा हात्यावर हाणायला कोण मोकळच नाही. मी म्हणायचो बैल मरूच माझा, पण तू मरू नको, उडी टाक. 4 खांबा नक्की विकलं त्या टाकीजवळ, बैल ऐकत नव्हता. असला बैल पाळल्याची. तर दादा मला सांगा की आता आपण बघतोय की कासेगावचं हिंद केसरी मैदान झालं, त्यामध्ये आपल्याला जो रक्कम मिळाली ती मिळाली 26,265. मला सांगा की मैदानात मिळालेली रक्कम आणि आपल्या घरी जी रक्कम येते, किती येते रक्कम घरी आपल्या? रक्कम काय घरी येते? अहो, आता महत्वाचा मुद्दा म्हणजे काय माहिती आहे का? हां महत्वाचा मुद्दा म्हणजे काय असं काय 26,000 बघा आपल्याला किती 3,000 रुपये ड्रायव्हरला दिले, राहिले म्हणजे 26,000 3,000 ड्रायव्हरला गेल्यानंतर 23,000 ना, त्यातनं 13 दोन्ही 26 म्हणजे मला वाटते 13-14,000 रुपये राहिले होते. बरं. तर ह्यातलं एक म्हणजे व्यसनदारी माणूस नाही आहे, त्यामुळं पैसे खर्च व्हायचा हा प्रश्नच येत नाही आहे. सगळे आलेले पैसे घरीच येतात. आमच्यात व्यसन करणार कोण नाही. आम्ही काय करतो, खाऊन पिऊन म्हणजे नाही का, कुठं पहिल्यावर आम्ही 5-6 जण 5-6 जण असतो, लय लांब गेलो तर बाहेर जेवतो, जेवतो. नाही तर जेवायला सकाळ आम्ही नाही संध्याकाळी घरी घरी असतो. येतो. म्हणजे रजत भैया असेल, बाबू असेल, जुनेद, मी, प्रथमेश तांबे आणि बाबा जवळ मैदान असलं तर बाबांना घेऊन जातो. पण बाहेर गेल्यानंतर लांब पल्ला असला तर जेवायला गाडी उभी करतो, नाही तर अन्यथा संध्याकाळी घरी जेवण करण्याला 8-9 घरीच येतो. घरी येणार असले की आम्ही घरीच येतो. आता मला सांगा की शेवटला की बदामचं कुणासोबत पळण्याचं तुमचं स्वप्न आहे आता? आता बदाम संघ बघा, तसं तर वाटते की नाही का, टॉपचा नंदी एखादा आपल्याला चांगला मिळावा. बकासूर असेल, मथुर असेल, सर्जा आहे आपल्या निंबाळकर सरांचा, आणि म्हणजे अशी भरपूर बैल आहेत. सगळ्या बैलाची नावं घेणं म्हणजे नाही का अवेलेबल नाही. रायफल आहे शिरसवडीची, म्हणजे अशा एम नानाचा राजा आहे. बरं, म्हणजे तुमचं स्वप्न आहे की त्यांच्यासोबत पळायचं, आणि त्या बैलातनी पळलो की म्हणजे आपण बी कुठे जिंकलेगत झालं. जिंकल्यागत झालो. कुठेतरी नाही का बैल एवढा पोहतोय, आणि म्हणजे आता आपण गुलाल करतोयच, पण जरा वरच्या नंबरात राहिल्यानंतर जरा वेगळाच आनंद ना. निकालात बदाम तोंड दाखवतो का तर दाखवतोयच. म्हणजे ड्रायव्हर सकाळ म्हणतात की बाबा निकालात बदामला ओढून पाडावं लागतं. त्या दिवशी मुशरफ आडवा झोपून छकड्यामध्ये झोपला होता. आम्हाला असं वाटलं की दोन मिनिटं असं वाटलं की गाडी निकालात फॉलो होती का काय. बैल खाली एखादी उडी बैल कमी पडेल, पण बैल निकालात गाडी लावणार का तर 100% लावणार. आता बदामच्या मागं तयार होताना बघतोय मी, याचं नाव काय सांगाल? सद्दाम, बरं तो बदामचाच भाऊ आहे. बरं तो आता खोंड 13-14 महिन्याचा खोंड आहे. हां आणि तो खोंड बी म्हणजे आपण आदत वयात जास्त पळवत नाहीये. बरं तो आता जसं म्हणजे जसं वयात येईल 17-18-19 महिने होतील त्याला, 100% त्याला आपण मैदानात लवकरच काढणार आहे. ती पैदास कोणाची? ते पैदाचे कटपळच्या बैलाची. बरं पळायला स्पीड जास्त लावतोय, त्याला अजून उठायचं कळत नाही खालचं, म्हणजे बदाम सारखंच त्याचं बी काम आहे. पण असं पुढं जाईल का नाही, असं वासरू चांगलं पळते. ते आता मी त्याची वाट बघतोय 2-1 वर्ष त्याला कधी होतात. 2 वर्ष झाल्यानंतर पहिलंच मैदान म्हणजे असं भैयाला सांगितलंय की बदामची आणि सद्दामची गाडी एक घरची गाडी लवकरच आपण आदतला म्हणजे नाही का घरचीच गाडी पळवायची असं म्हणजे इच्छा आहे. पण आता अजून मला म्हणजे तसं वाटत नाही सद्दामकडे बघून की बदामच्या गाड्यात त्याला टाकून पळवावा, कारण का तो अजून तितका म्हणजे परफेक्ट नाही आहे. बरं ज्या दिवशी परफेक्ट आपल्याला वाटेल, आपलं मन म्हणाल की नाही बाबा आपली घरची गाडी जुळेल, त्या दिवशी 100% आम्ही गाडी घरची पळवणारच आहे.
चालेल दादा, तुम्ही संपूर्ण माहिती सांगितली आणि तुम्ही जे कासेगावचा हिंद केसरीचा 6व्या नंबरचा किताबाचा मानकरी झाला त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आणि जी पुढची तुमची वाटचाल असणार आहे बदामसोबत तसेच याचं नाव काय म्हटलं, सद्दामसोबत असेल, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुमचं पण आभार मानलं पाहिजे, कारण आत्तापर्यंत आमची मुलाखत घ्यायला कोण आलं नाही, तुम्हीच आला, त्याबद्दल तुमचं सुद्धा आभार. सगळी मोठ्यांच्याकडे जातात, गरीबाकडे कोण येत नाही. तुम्ही एकमेव व्यक्ती असा असाल की तुम्ही आमची मुलाखत घ्यायला आला, त्याबद्दल तुमचं सुद्धा आभार आहे. चालेल दादा, खूप खूप धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.